तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज एक खास दिवस आहे. म्हणजे ह्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो. आम्हाला गुरुवायूर टेम्पलमध्ये जायचं होतं, बट कुठलं सुट्टीच नसायची आणि सुट्टी असेल तेव्हा तिला अभ्यास वगैरे असायचा, त्यामुळे मग जाता आलं नाही. तर आत्ता फायनली आजच्या ह्या संडे आम्ही डिसाईड केलं की जाऊन येऊया. तर आम्ही चाललो आहे गुरुवायूर टेम्पलमध्ये. तर तुम्हा सर्वांना कदाचित माहीत नसेल, केरळच्या त्रिशूर जिल्ह्यामध्ये असलेलं हे गुरुवायूरचं कृष्णाचं मंदिर आहे. आत्ता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता इथून जर्नी स्टार्ट केले. तर 2-3 तास लागते तिथं जायला. बघू आता किती वाजेपर्यंत आम्ही पोचतो आहे. ट्रॅफिक कदाचितच असू शकते, कारण इथं रात्रीच्या सुद्धा गाड्या असतात. पण पाऊस भरपूर आहे. हे बघा, पाऊस नॉनस्टॉप इथं केरळामध्ये आता सध्या तरी आहे, म्हणून मी काही जास्त रात्रीचं व्ह्यू काढलेलं नाही रस्त्याचा. तर फायनली आम्ही गुरुवायूरमध्ये पोचलो आहे. तर हे जे ठिकाण आहे ते हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि समृद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. तर याला दक्षिणेची द्वारका असं सुद्धा म्हणतात. ह्या मंदिरामध्ये असलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती 500 वर्षाहूनही अधिक जुनी आहे असं मानलं जातं. तर या मूर्तीची पूजा साक्षात भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाने केलेली आहे असं पुराणात सांगितलं जातं. या मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. असं मानलं जातं की इथं येऊन भक्तिभावाने दर्शन घेतल्यास सर्व दुःख दूर होतात आणि मोक्षप्राप्ती होते. आणि इथं तुम्ही कधीही आलात तरी प्रचंड गर्दी तुम्हाला दिसेल, खूप गर्दी असते. तर इथं बघा, आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही जस्ट थोडीशी खरेदी करण्यासाठी इथं आलो आहे. तर आम्ही पहाटेच्या 4 वाजल्यापासून लाईनमध्ये उभा होतो आणि सकाळी 11 वाजता आम्हाला दर्शन भेटलं आहे. म्हणजे 7-8 तास आम्ही इथं लाईनमध्येच होतो. तर मुलं तर दमून गेलेली, एवढ्या वेळ आम्ही इथं थांबलो. म्हणजे इथं स्पेशल तिकीट वगैरे असं काही नाही, बुकिंग वगैरे करून यायचं असं काहीच नाही. तर या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पुरुषांनी पारंपरिक मुंड म्हणजेच की धोतर घालावं लागतं आणि महिलांना स्पेशली साडीच नेसावी लागते असं आहे, आणि तरच एंट्री करू शकतो. तर इथं बघा, छान छान कृष्णाच्या मूर्ती आहेत. एकदम मस्त वेगवेगळ्या व्हरायटीच्या मूर्ती इथं आहेत. तर आम्ही इथं थांबलो आहे की आम्हाला हा नेटीपट्टा पण घ्यायचा आहे, म्हणजे शुभ मानलं जातं. तर ह्याच्याविषयीची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढे सांगेनच. आणि गुडूला छोटीशी क्यूटशी गणपती बाप्पाची मूर्ती आणि कृष्णाची मूर्ती पाहिजे होती, तर आम्ही इथं थांबलो होतो. कुठलं घेतलं? हां, हो तेवढं मोठं ज्वेलरीमध्ये लावायचं आहे ना. तुम्ही किती बघू दे. हां, ही बसते का? हो, ही बघा. അതിൽ കുറച്ചില്ല, ഇതിലെന്ത് കുറയ്ക്കാൻ മേല. ഇത് 600 രൂപ. ഇട്ടിട്ടുണ്ട്. देवबापाची पाय म्हणून मी ठेवा, आता विसरू नको देवबापा. जर ദർശനാർത്ഥത ഭക്തജനങ്ങൾ നിങ്ങളുടെ കൈവശമുള്ള പണം, സ്വർണ്ണാഭരണങ്ങൾ, മണിപ്പേഴ്സുകൾ, കുട്ടികളുടെ ആഭരണങ്ങൾ എന്നിവ നഷ്ടപ്പെട്ടു പോകാതിരിക്കുവാൻ കുടിവെച്ച സമീപം ദർശനം നടത്തുന്ന ഭക്തജനങ്ങൾ നിയമമായി മാറികൊണ്ട് മറ്റ് ഭക്തർക്ക് കൂടി ദർശന സൗകര്യം നൽകേണ്ടതാണ്. गणपती बाप्पा भेटला, कृष्णा भेटला.
काल आम्ही 4 वाजता इथं लाईनला उभारलेलो. भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं नाही. किती वाजले आता? 11 वाजता दर्शन भेटलं. म्हणजे पहाटेचे 4 वाजल्यापासून आम्ही लाईनमध्ये होतो. आता भूक लागली भरपूर. आता हॉटेल बघतोय आम्ही. मुलं एकदम टायर्ड होऊन बसलेत. नमस्ते. बघू कसलंय दाखव की आता. काय केलं सांग. नको मला नको. मी तीच पेणार ऑइल. बघ तिकडे लांब. गरम. मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही रिटर्न चालू आहे. आम्ही येताना सुद्धा पाऊस होता आणि आता जाताना सुद्धा पाऊस आहे. इथं बघू शकताय तुम्ही. तर असल्या ह्या पावसामध्ये गरमागरम वडा वगैरे भजी खायला मस्त वाटतं. तर आम्ही इथं वडा घेतलेला होता गरम. त्या ताई बनवत होत्या म्हणून आम्ही वेट करत थांबलो आणि पडल्यानंतर घेऊन गाडीमध्ये बसलो. तर मस्त बाहेरचा पाऊस बघत बघत आम्ही वडा खातोय. आणि थोड्या वेळाने पाऊस बंद झाला. इथं असंच असतं, कधी पाऊस सुरू होतो कधी बंद होतो. आणि आता गुरुवाईवरून आम्ही कुडूच्या हॉस्टेल चाललोय. मस्त हवा सुटल्या भारी भारी. इकडे गुडू. क्लायमेट छान होतं त्यामुळे आम्ही इथं थोडा वेळ 10-15 मिनटं थांबलेलो. हवा पण भरपूर होती. मस्त वाटत होतं. नंतर थोडं पुढं आलं की अजून पाऊस सुरू झाला. तर चिरचिर फक्त सुरू होती, म्हणजे जास्त जोरदार पाऊस नव्हता. आणि तर आम्ही गुरुवायूरमधून येताना जो नेटीपट्टा घेतला होता तर त्याचा फायदा काय होतो घरामध्ये ठेवल्यानंतर किंवा आपल्या शॉपमध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यानंतर काय काय आपल्याला त्याचे लाभ भेटतात त्याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे सांगते. तुम्हा सर्वांना माहिती आहे का नेटीपट्टा म्हणजे काय? तर हातीच्या सोंडीवरती लावतात बघा. आणि इकडे तुम्ही केरलामध्ये आलात तर तुम्हाला प्रत्येक शॉपमध्ये किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये गेलात, कुठेही तुम्ही फिरायला गेला तर हा आवर्जून दिसेलच. तर ह्याचे भरपूर फायदे आहेत. तर नेटीपट्टा अलंकार फक्त नाही, म्हणजे शोसाठी ठेवण्याची गोष्ट नाही. त्याचे भरपूर फायदे आहेत. देवी देवतांचा आशीर्वाद असणारा हा नेटीपट्टा असतो. गणपती, नवग्रह, त्रिमूर्ती या सगळ्यांचं रूप ह्याच्यामध्ये असतं. तर हा आपण घरामध्ये, शॉपमध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यानंतर काय होतं की पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. पूर्ण वातावरण चेंज होऊन जातं आणि निगेटिव्ह एनर्जीला जागाच राहत नाही. इकडे केरलामध्ये असं म्हणतात की हे ठेवल्यामुळे ऐश्वर वाढतं. नेटीपट्टा ठेवण्याची एक स्पेशल जागा असते. वेस्ट नाहीतर ईस्ट जागेलाच हे ठेवतात हँग करून. तर नेहमी देवासारखं त्याला जपलं पाहिजे. स्वच्छ जागेतच त्याला ठेवतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नेटीपट्टा पाहिजे असेल तर टॅग केलेला आहे, नक्की लिंक ओपन करून बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.